जय भीम. जय भीम. मॅडम, आज माता रमाई यांचं आज स्मृती दिवस आहे. काय सांगू इच्छिता माता रमाईचे? मी सर्वप्रथम ह्या दीनदलितांची आई रमाई यांना कोटी कोटी वंदन करते आणि त्यांच्याविषयी सांगू इच्छिते. रमाईचा जन्म हा 7 फेब्रुवारीला झाला. रखुमाबाई आणि भिकूजी धोत्रे हे त्यांचे आईवडील होते. ते 4 भाऊ होते, 4 भावंड होते. परंतु अवघ्या त्या 8-9 वर्ष 5-6 वर्षाच्या असतानाच त्यांच्या डोक्यावर एवढं दुःख झालं की त्यांची आई अगोदर मरण पावली, नंतर त्यांचे वडील मरण पावले आणि त्यांच्या डोक्यावरचं छत्र हरपलं. आणि अशा त्या कोवड्या वयामध्येच त्यांच्या मनावर एवढं दुःखाचं सावट पसरलं आणि त्यांना तेव्हापासूनच दुःख काय आहे हे त्यांच्या मनावर पांघरून घालून होतं. तेव्हा त्यांनी ते भायखेडा त्यांच्या काकाकडे त्यांना नेण्यात आलं आणि नंतर बाबासाहेबांशी भायखेडा इथे लग्न झालं. आणि लग्न झाल्यानंतर रमाई लग्न झाल्यानंतर खूप खुश होत्या. कारण त्यांना असं वाटायचं की एवढा शिक्षण आणि पदवीधर असणारा एक भीमराव आंबेडकर हे माझ्याशी लग्न झालं, ते खुश होत्या. परंतु त्यांच्या जीवनामध्ये रामजी बाबा होते तोपर्यंत खूप सुख होतं. परंतु बाबासाहेब जेव्हा शिक्षण घ्यायला गेले लंडनला 7 वर्ष, तेव्हा त्यांना एवढा त्रास झाला की घरामध्ये कोणी कमाईचं नसताना त्यांच्यावर एकट्यावर भार आला. आणि त्यांच्याकडे 2 भावंड आणि त्यांची जाऊ मुकुंदा आणि यशवंता असे लोक असताना त्या फक्त 4 भाकरी करायच्या आणि 4 भाकरी एक मुकुंदाला द्यायची आणि एक यशवंताला आणि बाकीच्या 2 भाकरीमध्ये त्या 3 लोक आपलं जेवण करायचं. एवढी गंभीर परिस्थिती असताना त्या कधी खचल्या नाही, कधी डगमगल्या नाहीत. आणि बाबासाहेबांना त्या पत्रात लिहायच्या की मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही खूप शिक्षण घ्या, असं त्यांनी नेहमी त्यांना बाबासाहेबांना धैर्य देत गेल्या. परंतु बाबासाहेब जेव्हा लंडनवरून परत आले आणि बाबासाहेबांना बडोद्याला नोकरी लागली, त्या बाबासाहेबांनी त्यांना 450 रुपये दिले आणि सांगितलं की ह्या घराचा प्रपंच तू चालव. रमाई खूप खुश झाल्या आणि सांगायला लागल्यात की आता मला माझे चांगले दिवस आलेत. आणि तेव्हा 450 रुपयाचे त्यांनी खर्च केलं. पण बाबासाहेब रागवले आणि म्हणायला लागले की मला बॅरिस्टर व्हायचं आहे, तू एवढे पैसे घरात खर्च कसे केलेस? तर रमाई परत दुखावल्या आणि त्यांनी काटकसर करून फक्त 50 रुपयामध्ये कशी काटकसर करता येईल असा विचार केला. प्रत्येक दिवसाला 1.5 रुपया खर्च करायचं आणि 30 दिवसाच्या अशा पुरचुंड्या बांधून त्या 30 दिवस खर्च करायच्या आणि त्याच्यातले 5 रुपये त्या बचत करून ठेवायच्या. आणि अशा बचतीच्या सुद्धा त्या आम्हाला बचत कशी करायची ह्यासुद्धा त्यांनी सांगितलं. तर अशा पद्धतीमध्येच गंगाधर आजारी पडला आणि गंगाधर आजारी पडल्यानंतर रमाईजवळ पैसे नव्हते आणि जेव्हा डॉक्टरकडे गेल्या तेव्हा डॉक्टर म्हणायला लागला की उगदोरचे जुने पैसे तुम्ही दिले नाहीत तर आता मी गंगाधरला तपासणार नाही. त्यांना बिना औषधानं घरी परत यावं लागलं. आणि तशाच परिस्थितीमध्ये गंगाधर नावाचा हा मुलगा मृत्युमुखी पडला. त्यांच्याकडे पैसे नाही. तर आजूबाजूचे वस्तीतले लोक येऊन म्हणायला लागले की यांच्या प्रेत न्यायचे आहे तर नवीन कपडे यांना घ्यायला तुम्ही मदत करा. हां, पण परंपरेनुसार. परंतु रमाई खचल्या नाही. खंबीरतेने आपला साडीचा पदर फाडून त्या मुलाच्या प्रेत गुंडाळायला दिलं आणि त्याला स्मशानभूमीत नेण्यात आलं. कारण त्या म्हणायच्या होत्या, बाबासाहेब म्हणत होते की या देशामध्ये मी जेव्हा शिकून येईल तेव्हा बिना औषधाने आणि बिना नवीन कपड्याने या देशातला माझ्या समाजातला कोणताही मुलगा मरणार नाही अशी मी प्रतिज्ञा करत आहो आणि मी त्याच्यासाठी खूप मोठं शिक्षण घेत आहो. रमाई खूप दुःखी कष्टी होत्या आणि दुःखी कष्टी एवढं सहन केलं, त्यांच्या वाट्याला एवढं दुःख आलं तरीही त्या डगमगल्या नाहीत आणि बाबासाहेबांच्या पाठीशी सावली म्हणून उभ्या राहिल्या. तेवढ्यातच
जेव्हा बाबासाहेबांनी राजगृह बांधला, परवडीमध्ये त्या होत्या, बर्डीत होत्या, आणि मग जेव्हा राजगृहात आल्या, बाबासाहेबांच्या मनात होतं की परळमधून आल्या, तर तेव्हा राजगृहात आल्या तेव्हा बाबासाहेबांचा विचार होता की मी हा राजगृह पुस्तकासाठी बांधलेला आहे. पण रमाईला तेवढंच कळलं नाही. रामजी बाबाची फोटोला हार घालून रमाईने घरात प्रवेश केला, परंतु त्याच्यानंतर त्यांची तब्येत खराब होत गेली आणि 1922 मेला बाबासाहेब पनवेलमध्ये वसतिगृहाच्या उद्घाटनाला गेले. वसतिगृहाच्या तेव्हा त्यांना सांगितलं गेलं होतं, घरून तार आला होता की रमाईची तब्येत खराब आहे. परंतु ते 24 मेला परत आले. 24 मेला परत आले तेवढ्यात रमाईची तब्येत खूप खालावली होती आणि रमाईची तब्येत खालावली असल्याने बाबासाहेबांनी मग तेव्हा त्यांच्याकडे वेळ दिला, कारण ते एवढे आंदोलनात होते, एवढे सत्याग्रहात होते की त्यांच्या तब्येतीची काळजी जरी दुसऱ्या नर्स ठेवल्या होत्या, डॉक्टर ठेवले होते, पण त्यांना प्रकृतीत सुधारणा झाली नाही. बाबासाहेब मनामध्ये खंत व्यक्त करत होते की मी रमाईला काहीच देऊ शकलो नाही, रमाईला नाही एक चांगला दागिना देऊ शकलो नाही, त्यांना काही आपल्या म्हणजे सुख देऊ शकलो, म्हणून बाबासाहेब खंत व्यक्त करत होते. आणि अशातच रमाईला एक शब्द म्हणाले की रमा, मी जगातला असा तुला एक दागिना करून देईन की त्या दागिना सर्व लोक तुला तुझ्या गळ्यात घालून फिरतील, आणि हा दुःखच आपल्याला मोठं करतं. रमा, तू दुःखी जरी दुःखातूनच आपल्याला मोठं व्हायचं आहे, अशा पद्धतीचं रमाईला सांगून बाबासाहेब त्यांच्याकडे पाहून विचार करत होते. तशा 27 मेला पण रमाईचं एक स्वप्न होतं की मला पंढरपूरला जायचं आहे आणि मला पंढरपूरच्या दर्शनाला जायचं आहे. बाबासाहेब मनामध्ये विचार केला की रमा, ज्या देवळामध्ये आपल्याला जाऊ देत नाही, स्पर्श करू देत नाही, एवढ्या मोठ्या विद्वानाची पत्नी तू कशी त्या बाहेर रांगेत उभी राहशील, आणि ते मला आवडणार नाही. पण जो देव आपल्याला स्पर्शच करू देत नाही, त्या देवाचं दर्शन आपल्याला कशाला पाहिजे. आणि मी असं पंढरपूर तयार करील की तिथे सर्व जनता जाऊन नमस्कार, क्रांती मिळेल, त्यांना चेतना मिळेल, त्यांना समता, स्वातंत्र्य, बंधुत्व मिळेल, असं मी पंढरपूर तुझ्यासाठी आपण निर्माण करू, अशी ग्वाही बाबासाहेबांनी रमाईला दिली. परंतु जे दीक्षाभूमीमध्ये बाबासाहेबांनी पंढरपूर तयार केलं ते पाहण्याचं योग्य रमाईला आलेलं नाही. तो असं पंढरपूर म्हणून माझी हे नागपूरची दीक्षाभूमी आहे, असे सांत्वन बाबासाहेब रमाईला द्यायचे. पण ज्या वेळेस रमाई अत्यंत दुःखी झाल्या आणि क्षीण झाल्यात, त्यावेळेस जेव्हा त्यांचं प्राण जाण्याची वेळ आली, तेव्हा बाबासाहेब आपल्या मांडीवर घेऊन रमाईला आपल्या मांडीवर घेऊन म्हणू लागले, रमा, तू मला सोडून जाऊ नको, रमा, तू मला सोडून जाऊ नको, मी तुझ्या विना जगू शकणार नाही. कारण बाबासाहेबांचं लग्न झाल्यापासून रमा सावलीसारखी बाबासाहेबांच्या पाठीशी होती आणि ह्या सगळ्या लेकरांची, कोटी कोटी लेकरांची ती आई होती. आम्हा सगळ्यांना त्या सोडून 27 मेला पहाटे त्यांचं निधन झालं आणि त्या निघून गेल्यात. परंतु बाबासाहेब खूप रडले आणि दुःखी मनाने स्वतःला कोंबून ठेवलं. अशा त्या प्रेरणास्त्रोत आमच्या रमाई यांना त्या स्वतः म्हणायच्या की मी ह्या कोट्यवधी लेकरांची मी आई आहे आणि ह्या कोट्यवधी लेकरांना सोडून त्या आम्हाला सोडून गेल्यात. त्यांचं दुःख आजही आहे. आम्ही आज त्यांचं मनातून त्यांना आम्ही कोटी कोटी वंदन करतो. खरंच त्या नसत्या तर बाबासाहेब घडले नसते आणि आम्हालासुद्धा फाटल्या साडीत आम्ही असणाऱ्या रमाई आज आम्हाला चांगल्या साड्या घालायला मिळतात. आमचे लेकरं बिना औषधानं मरत नाही. आमच्या लेकरांना नवीन कपडे घालायला मिळतात. हे रमाई आणि बाबासाहेबांचं श्रेय आम्ही विसरू शकत नाही. आणि म्हणून बैलगाडीवर बसू दिलं नव्हतं, तर अशा ह्या रमाईला मी कोटी कोटी वंदन करते आणि थांबते. जय भीम.